पुढे गावात आमची गणपती शाळा, आम्हाला 25 वर्ष झाली गणपती शाळा चालू केल्या, तिथून आम्ही गणपती बनवतो। अशा या गणपती शाळेत तुमचं स्वागत आहे। नमस्कार, नेहमीप्रमाणे मी श्रीराम परब आपल्या आजच्या सोशल इन्स्पिरेटरच्या ह्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तशी माझी आईकडची फॅमिली ही एक आर्टिस्टिक फॅमिली। माझे आजोबा नामांकित दशावतार कलाकार होते, त्याचबरोबर गणपतीच्या वेळी संपूर्ण कुटुंब मिळून गणेश कार्यालय चालवायचे। कालांतराने आजोबा देवाघरी गेले, आई, मावशी, मामा सर्वांचं लग्न झालं होतं, तर ते सर्व आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले। पण आमची जी घराण्यातली कला होती ती कुठेतरी लुप्त होत होती। मावशीला ते गेल्या 20-25 वर्ष आधीच जाणवलं व तिने आपल्या घरात छोटीशी गणेश कार्यालय पुढे घेऊन जाण्याचं ठरवलं। मामानी विचार करत करत फायनली 10-15 वर्ष आधी नोकरी करत दशावतारी कलेमध्ये पदार्पण केलं व तिकडे चांगलं नावही कमावलं। चला तर मग कोकणामध्ये गणेश फेस्टिवलचे वाईफ सुरू झालेले आहेत, गणपती बाप्पाची चाहूल लागलेली आहे। थोडाही वेळ न घालवता मावशीची कार्यशाळा बघूया। मावशी, कोकणात पावसाने जोर धरलेला आहे आणि चाहूल लागली आहे ती म्हणजे गणेश चतुर्थीची। तर आपल्या कार्यशाळेमध्ये काय चालू आहे? आमच्या कार्यशाळेमध्ये आता हे गणपतीची आता तोंडावरच गेली चतुर्थी, त्याच्यामुळे सगळी गडबड चालू आहे गणपतीची। आता हे शेवटचा काम, माती कामाचं शेवटचा हात मारलो याच्यावर। आता कलराक सुरू केली, थोडेसे व्हायटिंग झालेले आहोत, थोडेसे तयार झाले आहोत आणि आता ही ह्याच्यामध्ये आम्ही सध्या बिझी असू, कारण आता रवले कसले थोडेसे दिवस रवले ना, त्याच्यामुळे आता ही गडबडच सध्या चालू आहे गणपतीची। तू लहानपणापासून बाप्पाला आकार देत आहेस आणि आता कसं वाटतंय मग? बरं वाटतं की लहानपणापासून ही कला पहिल्यापासून आवड असल्यामुळे, पहिले माझे वडील गणपती करे आणि ते दशावतारी कलेमध्ये होते, दादामुळे म्हणून सगळीकडे प्रसिद्ध होते आणि त्यांची दशावतारी कला होती, त्याचबरोबर ही गणपतीची कला होती। गणपतीच्या सीझन मध्ये गणपती करत, तर खडेखोईच्या गावांनी करीत त्या गावापर्यंत आम्ही पोहोचू, त्यांच्यापर्यंत कशासाठी मदत करू। आणि त्यांच्या ह्याच्यामुळे हळूहळू बारीक सारीक काम करता करता आता हे दागिने घालायचा, हात जोडायचे किंवा फिनिशिंग काम सगळं आम्ही त्यांच्या ह्याच्यात शिकलो आणि आता त्यांची एक आवड निर्माण झाली। तर आता आमचे वडील देवाघरी गेले, आता काय करूचा म्हटलं, त्यांची कला, एक भाव माझा हा मुंबईत, सगळ्या फॅमिली त्यांची मुंबईत असतात, तर त्यांनी त्यांची दशावतारी कला त्यांनी जोपासली, तर आपण काय करूया, माझ्या मिस्टरांना आवड होती या कलेची, म्हटलं त्यांची ही सगळी हे इकडे घेऊन येऊया आणि आपण आपले गणपती करूया, म्हणजे एक जेणेकरून त्यांची कला चालू राहावी असं। तर बघितल्यात ना, नुसतं मुलगाच आपल्या वडिलांची कला जोपासत नाही किंवा पुढे घेऊन जात नाही, तर मुलीही सुद्धा आपल्या वडिलांची जी कला असते ते वारसा पुढे घेऊन जातात। तर या मूर्तीबद्दल आमका सांग मावशी, या मूर्ती कशी आहे, कोणत्या मातीची मूर्ती बनली आहे? ही आपली साध्या मातीची मूर्ती, शाळू मातीची मूर्ती नाही, आम्ही साधी माती वापरतो। शाळू माती चांगली असतात, नरम असतात, त्याच्यात दगड वगैरे नाही, ह्याच्यात जरा दगड असतात, पण ही चेचली वगैरे चांगली चेचली ना तर हे गणपती चांगले होते त्याची, बाकी काय नाही, त्याचे जरा कष्ट आहोत ह्या मातीत आणि त्या मातीत जरा कष्ट कमी आहोत, त्यामुळे आम्ही ह्याच मातीची गणपती बनवतो, मूर्ती बनवतो। साधारणशी किती वेळ लागतो या मूर्ती बनवायला? मूर्ती बनव म्हणजे सगळ्या सकट 2-4 दिवस तर लागतातच, कारण एकदा त्याचा धड काढल्या की मग ते हात बीत नंतर हे करतो, थोडा सुकाचा लागतं त्याला, त्याच्यामुळे 2-4 दिवस सुकण्यात होतं, त्याच्यानंतर मग हात बाजूक काढून नंतर ते जोडूचे लागतात, नंतर त्याचा फिनिशिंग काम, ही सोंड लावणं, हे दागदागिने करणं, हे सगळं नंतर, म्हणजे साधारण 4 दिवस मोडतात, म्हणजे सुकाचे 2 दिवस झाले तर पुढे 2 दिवसांनी काम चालू केलं तर 2-4 दिवसात काम होतं एक मूर्तीचं आणि त्याच्यानंतर मग कलराक सुरुवात होते। तू लहानपणापासून बाप्पाला आकार देतेस, मग तेव्हाच्या पद्धती आणि आताच्या पद्धतींमध्ये काय फरक जाणवतो? खूप फरक जाणवता, तेव्हाच्या पद्धती वेगळे होते, आताचे सगळं तेव्हा हाताने काम करायचे आमचे बाबा आणि कलरचा हा काम हातान, गणपती पण साधारण हातानच करायचे मूर्ती आणि हे साच्या वगैरे डोक्यावरून आणायचे, काय करायचे, तेव्हा काय हे नाही होती ना, अशी वाहनं नाही होती, काय होती, आमचे बाबा तर अगदी डोक्यावर, त्यांच्या बरोबर आम्ही पण जायचो, डोक्यावरनं ह्याच्यामध्ये भरून, टोपलीमध्ये भरून साच्या द्यायचे, ते घेऊन यायचो आम्ही। आणि आता सगळी वाहनं झाली, हे मशनी वगैरे हे सगळं आता झालं, आता मशीन म्हणजे माती चेचूची पण मशीन झाली, तेव्हा आम्ही माती चेचून तिथून आमच्या वडिलांकडे दिली, काय ते गणपती हे करायचे, तेव्हाच्या ह्याच्यात आता खूप फरक झालेला। त्यावेळी घरी वातावरण कसं असायचं? वातावरण चांगलं आमच्याकडे, म्हणजे कशी आम्ही सगळी शाळेत नाही गेलो किंवा बरोबर गणपती, कोण उंदीर काढता, कोण हात हे करता, काय कोण फिनिशिंग करता, म्हणजे माझा भाव, दुसरी माझी बहीण, मी, आम्ही करू, बरं वाटतं, अशी प्रसन्न वातावरण, गणपतीचे दिवस येले की आम्ही मजेत आपली हे करू, म्हणजे आपल्या शाळेत किंवा बाहेर गावात जरी बाबाने गणपती गेले तरी आम्ही त्यांच्या मागून पुढे जाऊ आणि त्यांना मदत करू। मग गणपती गेल्यानंतर सर्वांच्या घरी तर आनंद असतोच, पण
तुमच्या घरी स्पेशली जेव्हा मूर्तिकार असतात त्यांच्या घरी काही ना काहीतरी येतं, फुल ना फुलाची पाकळी असते. तर त्यावेळी मला अजूनही आठवतं की माझी आई जी आहे तिच्या कानामध्ये बाबांनी तिला सोन्याची कुडी घालून दिली होती. ती अजूनही कानात घालते की ती मी कमवलेली आहे. आम्ही लहानपणी बाप्पाचं काम करायचो घरी, बाप्पाला आकार देण्याचं, आणि त्यावेळी बाबांनी त्यांना म्हणजे माझ्या आजोबांनी त्यांना ती बक्षीस म्हणून दिलेली. तर अशा काही आठवणी तुझ्यासोबत आहेत का? तेव्हा कसे पैसे, गरीब परिस्थिती, नाटकाचे दिवस संपले दशावतारी ह्याचे की हे गणपतीचे, तर त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही लहान असल्यामुळे खर्च भरपूर. तर गणपतीचे दिवस आले की आपले ह्याच्यातले पैसे भेटले की बांगड्या आणायचे आमच्या हातात घालायसाठी, पायातले कुठे काय आमचे सगळे वडीलच करायचे जास्त. ते आई काय घरी शेताची कामं करायची, त्याच्यामुळे वडीलच आमचे सगळ्या म्हणजे खर्च. गणपतीचे दिवस बाबा झाले, आता गणपती झाले, आता 4 पैसे आले की आम्ही आपली मजेत सगळी आनंदी वातावरण, बरं वाटत जरा 4 दिवस. भजनात एकदम एनर्जी येत असते. अजून तू काय सामान असं साहित्य आणलंस का इकडे आजोबांचं, की आता तू बापाला आकार देतेस तर काहीतरी आठवण म्हणून काय साहित्य आणलेस का तुझ्याकडे? हो, हे काय, हे सगळी हत्यारं सगळी आमच्या वडिलांची, ही सगळी हत्यारं वडिलांची. किती वर्ष झाली. आणि हे टेबल, ह्याला म्हणजे फिरकी म्हणतात ह्याला, तर ती अशी फिरवू शकतो आपण गणपती हे करताना, रेखणी वगैरे करताना पाहिजे तसा फिरवू शकतो. तर हे टेबल किती वर्षाचा हे टेबल आहे, आणि किती गावाकडे फिरा नेला, सगळीकडे गणपती केले, सावंतवाडीत पण गणपती केले माझ्या वडिलांनी. आणि ही सगळी ही साहित्य, साचा, हे गणपती काढतात, साचा पण आमच्याकडे आहे. सगळं आम्ही वडिलांची आठवण सगळी हिसर घेऊन येलेले. जवळपास 70-80 वर्ष का त्याच्यापेक्षा जास्त? 70-80 काय जास्त. बापरे, जास्त वर्ष झाली. मग ते सर्व सामान तू अजूनपर्यंत तुझ्याकडे जोपासून ठेवलंयस? एक माझ्या बाबांची आठवण म्हणून जोपासून ठेवलं आहे. अरे वा. आणि त्यावेळी साधारणशी काय मूर्तीची किंमत काय असेल? त्यावेळी जेव्हा तुम्ही मूर्ती बनवायचा त्यावेळी मूर्तीचं किंमत काय असायची? त्यावेळी मूर्तीची किंमत कसली, 5 रुपयापासून सुरुवात. 5 रुपयापासून सुरुवात. आणि कोणाकोणाकडे ते नसले ना तर कोण 2 रुपये ठेवले तरी माझे वडील त्यांच्याकडे मागत नाही, की समोरच्या माणसाची परिस्थिती बघून त्यांना देत गणपती. कारण गरिबी होती तेव्हा, आताच्या सारखे दिवस नाही होते तेव्हा. गरीब जाऊन 5 रुपये 2 रुपये देऊन कोण उधारी पण गणपती घेऊन जाय, नंतर पैसे आणून देताय, आता माका गणपती द्या. पण माझे बाबा कधीच कोणा काढून ठेवत नाही, कारण आपले गणपती देऊन त्यांचा म्हणजे वेळ ह्या करून टाकेल. म्हणजे आणि आता त्याच गणपतीची किंमत आता किती आहे, तेव्हा 5 रुपयाचा गणपती आता 1,500 पासून पुढे सुरुवात झालेली आहे. असं म्हणजे बेसिकली त्यावेळी जे तुम्ही बिझनेस करायचा, बिझनेस म्हणजे बाप्पाला आकार देऊन मूर्ती जे बनवायचा, त्यावेळी तुम्ही पैशासाठी काही ध्यान द्यायचं नाही, जे लोकांकडे सेवा करणं हेच आपला मोठा हेतू होता. मग तू आता कसं करतेस? तू पण काय किंमत ठेवलेस मूर्तींची, की तू पण आजोबांसारखंच करतेस? आज बाबांसारखी तीच आम्ही सेवा आता चालू ठेवली. आम्ही किंमत म्हणून नाही, तर एक आपली त्यांची कला जोपासण्यासाठी ही आम्ही हे चालू ठेवली. कोणाच्या परिस्थितीनुसार पैसे देतात, आम्ही काय त्यांना सांगू नाही. आता ह्या मूर्तीची किंमत 1,500, कोणतरी म्हणताला 1,500 नाही, मका 1200 देते किंवा 1300 देतात, आम्ही ते काढून ठेवलं नाही. सर बाबा पैसे नाही, जाऊन देऊया. पण एक कला म्हणून आम्ही काम ठेवला चालू. पैशासाठी किंवा ह्याच्यासाठी आम्ही बघलो नाही. जाऊन बाबांनी जसं चालवलं तसं आपण पुढे चालू. सर नाही, खूप चांगला असं कार्य करतेस तू मावशी. मी पण आता बघितलं की मागाशी मावशी सुद्धा काम करत होते, सगळं कलर काम करत होते, सगळं कुटुंब एकत्र येऊन कला जोपासताय तुम्ही. आपले जे प्रेक्षक तुला बघतायत त्यांना तू काय सांगशील? कारण की एक मुलगी म्हणून आपल्या वडिलांचा वारसा तू पुढे घेऊन चालली आहेस. तर जे लोक आहेत समाजात, लोकांना असं वाटतं की मुलंच आपला वारसा पुढे घेऊन जाऊ शकतात, किंवा मुली लग्न करून दुसऱ्या घरी जातात, ते दुसऱ्या घराचा वारसा पुढे घेऊन जातील. तर अशा लोकांना तू काय सांगशील? तसं काय नसतं. आम्ही आता माझ्या लग्नात आता 30 वर्ष होऊन गेली, तरी पण आता मुलं माझी लग्न झाली मुलांची, तरी पण आम्ही हे चालय तू मुलग्यानेच करू असं काय नाही. मुलीने पण आपल्या वडिलांचं कुठच्या पण ह्याच्यातला व्यवसाय असू नये, तो आपल्या जो जमण्यासारखा हा ना तर चालू ठेवायचो, आणि आपला नाव कमवायचं, आपल्या वडिलांचं नाव कमवायचं, की भावानेच करवाय किंवा त्या मुलग्यानेच करवाय असं काय करण्याचा विचार करण्याची गरज नाही. तर बघितलात ना, मावशीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही मुलगी असाल किंवा मुलगा, कलेचा वारसा जो आहे ते पुढे घेऊन जाता. शंकरा शिवा हरा गौरी नाय